नांदेड शहरातील दयानंद नगर येथील श्री दत्त मंदिर येथे वर्षभरात विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात. तसेच हजारो भाविभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तसेच दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी 26 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत भाविभक्त हर्षोल्लासात सहभागी झाले होते. महाआरतीनंतर भाविभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविभक्तांनी यावेळी घेतला. दत्त जयंतीचं यावेळेस आपल्या मंडळाचं 51वं वर्ष आहे. दरवर्षी आपण दत्त जयंतीचं अतिशय थाटामध्ये आयोजन करतो. यावर्षी आपण दत्त जयंतीमध्ये सुशोभीकरणाचे काम चालू केलेले आहे. जवळपास दरवर्षी 10 ते 12 हजार भाविक आपल्याकडे दर्शनासाठी येतात आणि दिवसभर दर्शन घेऊन त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात. आपण वर्षभरामध्ये दत्त मंदिर आणि जयंती समितीतर्फे वेगवेगळे धार्मिक उपक्रम राबवतो. याच्यामध्ये विविध अन्नदानाचे प्रोग्राम आणि विविध धार्मिक प्रोग्राम आपण दरवर्षी राबवत असतो. अतिशय लोकांचा भाविकांचा अतिशय मोठा प्रतिसाद आपल्याला दरवर्षी लाभतो. यावर्षी आपण मंदिराचं सुशोभीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. तरी नांदेड आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की सढळ हाताने त्यांनी आपल्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी, आपल्या मंदिराच्या नाविन्यतेसाठी सढळ हाताने मदत करावी. जय श्री गुरुदेव दत्त. मी संतोष मुळे आशेगावकर, राहणार दयानंद नगर, नवामुंडा, नांदेड. आमच्या दयानंद नगर मध्ये दत्त मंदिर आहे. दत्त पौर्णिमेचे 51 वर्ष चालू आहे आणि आमच्या इथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी लोक येतात आणि महाप्रसाद हा जवळपास आमचा 2 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत चालतो आणि या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविभक्त घेत असतात. आणि दत्त जयंतीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा.